साखर या संघाला। तर पहिल्या षटकाला सुरुवात होते। पहिलं षटक घेऊन भूषण आपल्याला पाहायला मिळतोय। पहिलं षटक घेऊन भूषण राऊत येतोय। स्ट्राईक वरती असेल तो म्हणजेच सुजल बामजी। नॉन सेकंडवर आपण पाहतोय ते म्हणजेच आदेश पाटील आहे ना। सलवेरांची जोडी सज्ज झालेली आहे। पंचांचा इशारा येतोय लेट्स प्ले। आणि मित्रांनो लक्ष द्या गोलंदाजी करणाऱ्या संघाने या गोष्टीकडे की आपली 4 षटकं 20 मिनिटांमध्ये पूर्ण होणं आवश्यक आहे, अन्यथा 5व्या षटकात आपल्याला एक अतिरिक्त खेळाडू 38 सर्कलच्या आतमध्ये ठेवावा लागेल। भूषणचा पहिला चेंडू राईट मोर दी विकेट समोर सुजल आपण पाहतो इथे पहिला चेंडू टप्पापर्यंत काहीसा इनस्विंग पद्धतीत आत येणारा। थोडासा फलंदाज आश्चर्यचकित झालाय कारण चेंडू ती गती नसली तरी टप्पा अचूक होता, त्यामुळे बॅट आणि चेंडूचा संपर्क होत नाहीये। सुजल बामजी नक्कीच एक आक्रमक फलंदाज आहे, सलवेराच्या भूमिकेत आलाय। आपल्या संघाला निमित्ताने चांगली सुरुवात करून दिली आणि या सामन्यात देखील तो सज्ज झालाय आपल्या संघाला त्याच पद्धतीची एक चांगली ताबडतोड सुरुवात करून देण्यासाठी। दुसऱ्या बाजूला भूषण जो फ्रंट लाईन गोलंदाज आहे श्री गणेश नवीदर बेली या संघाचा पहिलं षटक हाताळण्यासाठी आलाय। पुन्हा एकदा सज्ज होतोय आपल्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन सुजलसाठी। यावेळेस चेंडू फलंदाजच्या बाहेर शफल होतोय, त्याला फॉलो करण्यात चेंडू आपण पाहतोय। मात्र पंच सांगताय चेंडू खेळण्याच्या मध्ये बाहेरचा वाईडचा इशारा येतोय। अवांत स्वरूपाची धाव नक्कीच इथे मिळते आणि ह्या अवांत धावेने आपण पाहतोय इथे धाव फलकाला सुरुवात होते, धावसंख्येला सुरुवात होते। यावेळेस चेंडू नक्कीच चांगला आपण पाहतोय। यावेळेस फलंदाज थोडंसं अडचणीत अडखळताना आपल्याला पाहायला मिळाला कारण ऑफिसच्या बाहेर शफल झाला। मात्र आपण पाहिलं 2 पायांच्या मध्ये मोठी गॅप असून त्या दिशेला चेंडू आला। थोडंसं अडखळताना खेळताना आपल्याला इथे पाहायला मिळतोय सुजल। दोन चेंडू झालेले आहेत, एकच धाव झालेली आहे। सुजलला नक्कीच विचार करावा लागेल, कुठेतरी गोलंदाज माइंड गेम खेळतोय। क्रिकेट म्हटल्यानंतर माइंड गेम देखील मित्रांनो बराच वेळेला विचार केला जातो गोलंदाजाकडून की फलंदाज काय करणार, कशा पद्धतीचा फटका लागवणार आहे, त्या दृष्टिकोनाने चेंडू टाकले जातात। या ते फुल टॉस चेंडू यावेळेस जोरदार अपील केलं जात आहे। मात्र आपण पहा मित्रांनो फलंदाज ऑफिसच्या पूर्णतः बाहेर शफल झालेला आहे आणि बॅटची कडा देखील लागलेली आपण पाहतोय। बॅटची कडा लागली ती बराच वेळेला गोलंदाज जोशात असतो, त्यावेळेस ज्यावेळेस चेंडू पायावरती आदळतो त्यावेळेस एक जोरदार लाऊड अपील केलं जातं। तसंच अपील इथे केलं गेलं, मात्र पंच चाणाक्ष चालक आपण पाहतोय योग्य तो निर्णय सांगतात। बॅटची कडा लागली होती त्यामुळे इथे 1 धाव मिळते। सुजलनी पहिली धाव घेतली जाते। 3 चेंडू सामना करताना वैयक्तिक 1 या धावसंख्येवरती आपल्या धावांचं खातं सुजल बामजी या खेळाडूंनी उघडलेलं आपण पाहतोय। स्ट्राईकवरती आता आदेश पाटील। यावेळेस आदेशच्या बॅटून एक मोठा फटका लागवण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत आणि चेंडू जाईल 1 बाउन्स ओव्हर ड्रॉप डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेच्या बाहेर येतोय। फॅन्टास्टिक 4 डीजे। आपला खातं उघडलंय आणि यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका लागण्याचा प्रयत्न आहे। इथे पुन्हा एकदा चौकार मिळणार का? चेंडू सीमाच्या दिशेला क्षेत्ररक्षण त्याच्या मागे इथे क्षेत्ररक्षण चेंडूला फील्ड नक्कीच केलंय, मात्र त्या दरम्यान किती धावा पूर्ण होतात ते पाहायचंय। 3 धावा इथे धावून काढल्या जात आहेत। चांगली रनिंग बिटवीन द विकेट आदेश आणि सुजल या दोन्ही फलंदाजांमध्ये आपण पाहतोय आणि धावसंख्या झालेली आहे 9 धावा। 5 चेंडू झालेले आपण पाहतोय। पहिलं षटक प्रगतीपथावर आपल्याला पाहायला मिळतंय। आत्तापर्यंत या स्पर्धेमध्ये 4थ्या वेळा असं घडलंय की 3 धावा फलंदाज धावून काढल्यात। आमचे स्टॅटिशियन आपण पाहतो इथे उपस्थित आहेत, ज्यांचं नक्कीच गुणलेखन स्कोरिंग एखादं संगणक म्हणजेच कम्प्युटरप्रमाणे आहे असे आमचे दर्णे गुरुजी आम्हाला कळवत आहेत। पुढचा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज भूषण सज्ज झालाय। यावेळी चेंडू चांगला बॅटची कडा लागली, मात्र तिथे क्षेत्ररक्षक आहे, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता। स्ट्राईक एंडवरच्या विकेटला बॅटची कडा लागलेली आपण पाहिली, त्यामुळे इथे 1 धाव मिळेल आणि एकेरी धावने आपण पाहिलं धावसंख्या दुहेरी अंकर जाऊन पोचले, डबल डिजिटमध्ये धावसंख्या आपण पाहतोय। 10 धावा धावफलकावर लागल्यात। पहिलं षटक इथे पूर्ण झालेलं आहे, जिथे कोणतीही विकेट गमावली गेली नाहीये। चांगली गोष्ट म्हणावी लागेल ती म्हणजेच सँडी वॉटर स्पोर्ट्स साखर या संघासाठी
मात्र इथे पहिल्या षटकात 10 धावाच आल्यात. ही चांगली गोष्ट म्हणावी लागेल, ती देखील गोलंदाजी करणाऱ्या संघासाठी. कारण आपण पाहिलं पॉवरप्लेच्या षटकात 12-15 धावा देखील आलेल्या आहेत किंवा त्याहीपेक्षा जास्त धाव फटकवल्या जाऊ शकतात. मात्र इथे पॉवरप्लेच्या पहिल्या षटकात भूषण 10 धावा देतोय. आणि आता गोलंदाज राजेंद्र राऊत येतोय गोलंदाजीसाठी वैयक्तिक पहिल्या संघासाठी दुसरं षटक घेऊन. पहिला चेंडू राजेंद्रचा आपण पाहतोय, नक्कीच यॉर्करचा चेंडू टाकला जातोय. आणि आपण पाहिलं तर पहिल्या षटकात देखील गोलंदाज भूषणने जास्तीत जास्त चेंडू यॉर्करचे टाकण्याचा प्रयत्न केला. मग कधी यशांच्या दिशेला यॉर्कर टाकण्याचा, तर कधी फलंदाज ऑफिसच्या बाहेर शफल झाल्यावरती त्याला फॉलो करणारे यॉर्कर, वाईड यॉर्करचा चेंडू देखील टाकले गेले आणि त्यामुळे मोठे फटके लगावते आले नाही, ते म्हणजे पहिल्या षटकात. इथे राजेंद्रकडे पाहिलं, नक्कीच चांगल्या षटकाने इथे सुरुवात केलेली आहे. चांगल्या चेंडू इथे सुरुवात केली म्हणून पाहतोय. पहिला चेंडू 1 धाव आले. आपण पाहतोय इथे नक्कीच गोलंदाजी शैली इथे जरा विवादास्पद आढळलेली आहे, ती म्हणजेच पंचांना. यावेळेस मात्र चांगला चेंडू आपल्याला इथे पाहायला मिळतोय. तिसरे पंच इथे उपस्थित नाही आहेत, त्यामुळे ऑनफिल्ड अंपायर्सना विनंती असेल की आपणच ऑनफिल्ड काय तो डिसिजन घ्यायचा आहे. यावेळेस चेंडू खूप काळ हवेत, झेल होणार का? गोलंदाजालाच संधी होती, मात्र गोलंदाजाचं लक्षच नाहीये. नक्कीच त्याचं ध्यान कुठे आहे हे त्यालाच माहिती असावं, कारण चेंडू हवेत गेला होता आणि अक्षरशः आपण पाहिलं तर गोलंदाजाच्या जवळपासच चेंडू पडलेला आहे. इथे झेल होत नाहीये, त्याचबरोबर 1 धाव देखील मिळते. इथून कॅचेस विन द मॅचेस असं म्हटलं जातं. जे 2 फलंदाज आपण मैदानात पाहतोय ना, सँडी वॉटर स्पोर्ट्स साखरचे, जर ते आपल्या लयीत आले तर इथे मात्र मोठी धावसंख्या निश्चितपणे आपल्या धावफलकावरती 5 षटकांच्या अखेरीस पाहायला मिळेल. हे ध्यानात ठेवूनच कुठेतरी गोलंदाजी करावी लागेल, क्षेत्ररक्षण करावं लागेल, ते म्हणजे श्री गणेश नवेदर बेली या संघाला आणि या संघातील खेळाडूंना. कारण आपण पाहतोय राजेंद्र राऊत पुन्हा एकदा सज्ज झालाय. यावेळेचा फटका, चेंडू हवेत आहे, क्षेत्र चेंडूच्या मागे, जोपर्यंत चेंडू फील्ड होईल त्या दरम्यान 2 धावा घेण्याची संधी. आज मात्र फलंदाज सुजल भामजी आपण पाहिलं ना तर त्याच्या लयीत पाहायला मिळत नाहीये. नेहमी चांगला फलंदाज म्हणून त्याला आपण ओळखतो, चांगली फटकेबाजी तो करतो, मात्र आज त्याच्या नावाला साजेसा खेळ त्याला करता येत नाहीये आणि त्यामुळे इथे पण पाहतोय धावसंख्या विशेष पाहायला मिळत नाहीये. 1 षटक आणि 4 चेंडूमध्ये 10 चेंडू झालेत आणि धावफलकावर आतापर्यंत 14 धावा लागल्यात. इथे बॅटची कडा आणि फलंदाज सुजल बामजी. बॅक टू द डगआउट डीजे.
टप्पापर्यंत चेंडूने अतिरिक्त उसी घेतली आणि दर्णे गुरुजी आपण नक्कीच या स्पर्धेत सगळं गुणलेखन करताय. आपलं लक्ष जे रेकॉर्ड्स आहेत त्याच्याकडे, आमचं लक्ष नक्कीच विकेटकडे आहे. त्या एंडवरून जेव्हा आपण गोलंदाजी करताना पाहतो ना, त्यावेळेस गुडलँड स्पॉटला काही स्पॉट असे आहेत जिथे टप्पापर्यंत अतिरिक्त उसी मिळते आणि त्याचाच परिणाम आपण पाहिला. बॅटची कडा लागली आणि फलंदाज इथे झेलबाद झालाय. यावेळेस चांगला चेंडू, या चेंडूला आपण पाहतोय चांगल्या पद्धतीत खेळून कळत आहे मिडविकेट रेषेला. क्षेत्ररक्षक मात्र इथे प्रेक्षकाच्या भूमिकेत चेंडू जातोय त्याला चकवत सीमारशी. चला मित्र, टीम मीटिंग घ्यायची नाहीये. आपण पाहतो इथे टायमर लावलेला आहे. 10 मिनिटांमध्ये 2 षटकं झालेली आहेत आणि उर्वरित 10 मिनिटांमध्ये आपल्याला 2 षटकं पूर्ण करायची आहेत. त्याच दरम्यान तिसऱ्या षटकाला इथे सुरुवात झालेली आपण पाहतोय. इथे पहिल्या चेंडूवरती शुभम वर्धक हा गोलंदाज 1 धाव खर्च करतोय. नवीन गोलंदाज येतोय वैयक्तिक पहिल्या संघासाठी तिसरं षटक घेऊन. यावेळेस शुभमचा पुढचा चेंडू, पंच सांगतायत चेंडू खेळण्याच्या मर्यादेबाहेरचा, वाईडचा इशारा येतोय. आव्हान स्वरूपाच्या धावेने आपण पाहिलं धावसंख्या एकूण होते ती म्हणजेच 20 धावा. तिसऱ्या षटकाला इथे सुरुवात झालेली आहे. एक चांगली धावसंख्या रचण्याच्या उद्देशाने आता फटकेबाजी केली जाणार, यात कोणतीच शंका नाही आहे. पहिला फलंदाज सुजल बामची बाद झाला. 5 चेंडूमध्ये 5 धावांची खेळी करून आता आदेश साथीला गौरव बामजी आपण पाहतोय. इथे मात्र गौरव बामजी स्ट्राईकवर आहे. पुन्हा एकदा तीच दिशा आणि तीच दशा, सलग दुसरा वाईड येतोय. इथे मात्र गोलंदाजी करताना शुभमला चांगलं षटक हातावं लागेल. नियंत्रित गोलंदाजी करायला लागेल, दिशेवरती नियंत्रण ठेवावं लागेल. जर अशा प्रकारे अनियंत्रित गोलंदाजी केली गेली तर मात्र धावा रोखणं कठीण होईल. आणि आत्तापर्यंतचा या स्पर्धेतील येणारा हा 50वा वाईड आपण पाहतोय. रायगड जिल्ह्यातील नंबर 1 स्कोरर म्हणून ज्याची ख्याती असे दर्णे गुरुजी आपण पाहतोय. आणि नक्कीच बरेच वाईट झालेले आहेत आत्तापर्यंत म्हणावं लागतील. यावेळेस फुल टॉस चेंडूला भिरकावलाय, चेंडू जातोय 1 बाउन्स ओ द्रुप डीप बॅकवर्ड स्क्वेअर सीमारशीच्या बाहेर. फॅन्टास्टिक फोड. फुल टॉस चेंडू. आधुनिक क्रिकेटमध्ये मित्र मी नेहमीच म्हणतो 3 प्रकारच्या चेंडूसाठी फलंदाज नेहमी सज्ज असतात.
एक म्हणजे हाफ ट्रेकर आकुटपे चेंडू, एक म्हणजे हाफ फॉली चेंडू म्हणजे समोर फलंदाच्या पाल्यात टाकल्या चेंडू, आणि तिसरा म्हणजे फुल टॉस चेंडू. आणि फुल टॉस चेंडू होता. गौरव नक्की त्याला योग्य दिशा दाखवली. 4 धावांनी आपल्या धावांचं खातं उघडलंय. आणि इथे पुन्हा एकदा फुल टॉस चेंडू, पुन्हा एकदा तीच ट्रीटमेंट, दिशा वेगळी, पुन्हा एक दोय, इथे चौकार. माध्यमातून कालच्या दिवशी आजच्या दिवशी देखील सुमधुर गाणी आपल्याला ऐकायला मिळत आहेत. आणि आज डीजे पृथ्वीचा इथे बड्डे आहे, वाढदिवस आहे. तर बड्डे बॉयला डीजे पृथ्वीला आमच्या सर्वांकडून नक्कीच वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. त्याचबरोबर आपल्या सर्वांचे लाडके राजेश नाकवा यांचा देखील वाढदिवस आहे, त्यांना देखील वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. पुढे मैदानाकडे शुभम इथे दिशा बदलून आलाय, दिशा बदलले मात्र स्कोरबोर्ड वरती दशा तीच. इथे तिसरा चौकार येतोय. डीजे पृथ्वी मित्रांनो, क्रिकेटच्या कोणती स्पर्धा आपण पाहिलं त्यात रेकॉर्ड्स बनतच असतात. याच पद्धती बरेच रेकॉर्ड्स बनले, त्यात एक रेकॉर्ड अजून नोंदवलं जात होतं. म्हणजे आपण पाहतोय फलंदाज गौरव बामजी चनावर, ज्याने माफ करा आदेश इथे मात्र हा चेंडू आपण पाहतो, या चेंडू कोणतीही धाव येत नाहीये. फलंदाज गौरव बामजीने नक्कीच रेकॉर्ड इथे बनवले. 3 चेंडू 3 चौकार लागवले. म्हणजे आतापर्यंत 4 चेंडू 4 चौकार झाले होते, त्यानंतर चेंडू निर्धाव आलाय. नक्कीच हा देखील रेकॉर्ड या स्पर्धेच्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळतोय. गौरव बामजी नक्कीच एक चांगला फलंदाज आहे. संघाची धावसंख्या झालेली आहे 33 धावा. पाच चेंडू झालेत, अंतिम चेंडू या षटकातील. यावेळेस चांगला चेंडू, या चेंडूवरती एक धाव आपण पाहतोय सहज इथे पूर्ण केली जाते. बॅटच्या साह्याने ही धाव नक्कीच येते. पंच आम्हाला सांगतात या एकेरी धावेने धावसंख्या एकूण झाली 34 धावा. 3 षटकं पूर्ण झालेली आहेत. चांगली धावसंख्या म्हणावं लागेल सँडी वॉटर स्पोर्ट्स साखर्स या संघाची. तर आजची विनंती आहे पाणी घेऊन जायचंय. 34 रन्स, 34 धावा आपण पाहतोय. 3 षटकामध्ये 34 धावा झाल्यात. एक फलंदाज बाद झालेला आपण पाहतोय. 34 रन्स ऑन स्कोरबोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर 3 ओव्हर्स. 3 षटकामध्ये 34 धावा म्हणजे प्रति षटक 11 पूर्णांक 33 सरासरी धावा येत आहेत. तीन षटकं झालेली आहेत आणि आपण पाहतोय 5 मिनिटं शेष आहेत. हा जो ड्रिंक्स ब्रेक आपण पाहतोय, हा ड्रिंक्स ब्रेक कंप्लीट झाल्यानंतर 5 मिनिटांमध्ये आपल्याला श्री गणेश नवेंद्र बेली संघ आपल्याला हे षटक पूर्ण करायचं आहे. 4थं षटक, अन्यथा 5वें षटक आपल्याला एक अतिरिक्त खेळाडू 38 सर्कलच्या आतमध्ये घ्यावं लागेल. आणि सूचना मित्रांनो आम्ही देतोय, कारण जर क्रिकेटची स्पर्धा आपण पाहिलीत, नक्कीच एक मोठी स्पर्धा इथे आयोजित केलेली आहे. महायुती चषक नवेंद्र बेली 2025च्या माध्यमातून आपण पाहिलं एक भव्य दिव्य आयोजन या स्पर्धेचं आपण पाहतोय, जिथे प्रथम क्रमांकासाठी रोख रक्कम 1 लाख रुपये आणि आकर्षक चषक हे प्रथम पार्श्विक आहे. तर द्वितीय क्रमांकासाठी पार्श्विक आहे रोख रक्कम 50,000 रुपये आकर्षक चषक. तृतीय क्रमांकासाठी पार्श्विक आहे रोख रक्कम 30,000 रुपये आकर्षक चषक. त्याचबरोबर फलंदाज, उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाजासाठी आकर्षक सायकल आणि मालिकेवरासाठी नक्कीच एक टीव्ही असणार आहे. याची देखील नोंद घ्या मित्रांनो. कालच्या दिवशी आपण पाहिलं तर 8 संघाने सहभाग घेतला, ज्यामध्ये बॉस फायटर पुरस्कृत नौकऱ्या संघाने अंतिम टीमध्ये आपलं स्थान निश्चित केलंय. तर नक्कीच चांगलं डीजे ऑपरेटिंग आपण पाहतोय. आजचा बड्डे बॉय डीजे ऑपरेटर पृथ्वी याच्या माध्यमात
माध्यमातून आणि एके लाईव्ह स्पोर्ट्सच्या माध्यमातून त्यांच्या संपूर्ण टीमचं इथे स्वागत आहे. कालच्या समवेत काल आपण पाहिलं, माझ्या समवेत आपण पाहिलं निशांत पाटील आणि मी निनादुजे कदम दोघांचा आपण आवाज ऐकलात. आज मी निनादुजे कदम आणि माझ्या समवेत निखिल पडते यांचा आवाज नक्कीच आपण ऐकताय मायक्रोफोनवर. इथे मात्र पहिला चेंडू आणि पहिलाच चेंडू पण पाहिलं तर फलंदाज बीट होतोय. ऑफसीच्या बाहेर शफल झाला होता. फलंदाज वाटलं चेंडू डावीशी सोडून बाहेर जाईल, पण तो चेंडू यशनवून आल्याचं पंत सांगतायत. निर्धाव चेंडूची सांगता होते. पहिला चेंडू या षटकातील नक्कीच निर्धाव येते. धावसंख्या स्थिरावलेली आहे 34 धावा. राजेंद्र राऊत इथे मात्र चांगला चेंडू टाकतोय. एक लाऊड अपील मात्र पंच तटस्थ भूमिकेत. मित्रांनो जर आपण पाहिलं तर पंचाची भूमिका ही खूप कठीण असते. क्रिकेटमध्ये सर्वात कठीण जर भूमिका कठीण रोल असेल तर तो मग पंचांचा. कारण जर आपण पाहिलं तर त्यांना खूप बारकाईने लक्ष द्यावं लागतं. मग वाईड चेंडू आहे का, नो चेंडू आहे का, त्याचबरोबर जर LBWचं अपील केलं जात आहे तर थेट तो प्लम स्वरूपात पकडला गेला आहे का, चेंडू यशांचा वेध घेतोय का, त्यामुळे नक्कीच पंचांची भूमिका इथे खूप महत्त्वपूर्ण आहे. त्याच दरम्यान राजेंद्रचा पुढचा चेंडू यावेळेस बॅटची कडा झेल होणार का, क्षेत्रिक चेंडूच्या खाली. इथे मात्र एक सोपा झेल सुटला असं मी म्हणेन. मित्रांनो क्रिकेटमध्ये असं म्हटलं तर कोणताही झेल सोपा नसतो. मात्र अशा प्रकारची झेल आपण पकडाल तर मात्र प्रतिस्पर्धी संघाला आपण सहाय्य कराल असंच म्हणावं लागेल. इथे झेल टिपावं लागतील कारण इथे आपण पाहतोय फलंदाज आदेशला इथे जीवदान मिळतंय, ज्याने आत्तापर्यंत चांगली धावसंख्या जमवलेली आहे. एकूण धावसंख्या होते ती 36 धावा. 3 चेंडू झालेले आहेत. या षटकातील राजेंद्र राऊत पुन्हा एकदा सज्ज होतोय. इथे मात्र पण पाहिलं धावांची गती या षटकामध्ये काहीशी मंदावलेली आहे, कारण हव्या तशा धावा येत नाहीयेत. यावेळेस गौरवने फटका तर लगावला. इथे पण पाहतोय मात्र थेट निवडलं क्षेत्र शिकाला आणि गौरव बावनजी आपण पाहतोय मोठा फटका लगवण्याच्या प्रयत्नात इथे बाद होतोय. डीजे ची चांगली सुरुवात करून आपल्या संघाला तो इथे बाद झालाय. 2 फलंदाज बाद झाले असताना आपण पाहिलं तर षटकांची संख्येचा विचार केला 3 षटकं आणि 4 चेंडूचा खेळ झालाय आणि 2 गडी बाद. धावफलका धावसंख्या लागले 36 धावा. अजूनही 2 चेंडू येणं बाकी आहे. किरण हा फलंदाज आपण पाहतोय फलंदाजीसाठी येतोय. नक्कीच चांगला फलंदाज आहे आणि किरणकडून आज एका खास खेळीची अपेक्षा असेल. नेहमीच किरणला आपण पाहत होते म्हणजेच मधल्या फळीतील एक भरोशाचा फलंदाज म्हणून, एक पिच हिटर म्हणून त्याची भूमिका असते आणि पुन्हा एकदा त्याला तीच भूमिका निभवायची आहे. या षटकात या सामन्यात त्याला चांगल्या धावा जमवायच्या आहेत. यावेळेसचा चेंडू पंचांचा इशारा, अलेक्सिकच्या बाहेरचा चेंडू वाईडचा इशारा येतोय. अवांत स्वरूपाची धाव मिळते आणि या धावेने आपण पाहिलं धावसंख्येत बदल होतोय. धावसंख्या झालेली आहे 37 धावा. प्रत्येक धाव महत्त्वपूर्ण. मित्रांनो कंपल्सरीची स्पर्धेचा नियम आहे, त्यामुळे इथे धावा जमवाव्या लागतील. एक चांगली धावसंख्या रचावी लागेल कारण नाणेफेकीचा कौल आपल्या बाजूने लागला नसल्यामुळे प्रथम फलंदाजी करावी लागते. सँडी वॉटर स्पोर्ट्स साखर या संघाला इथे मात्र फटका लगावलाय. चेंडू खूप काळ हवेत आणि आपण पाहतोय निर्जन स्थळी इथे चेंडू लँड झालेला आहे, जे पडलेला आहे. नो मॅन्स लँडमध्ये चेंडू पडतोय आणि त्यामुळे इथे एकच धाव मिळणार आहे. धावसंख्या 38 झालेली आहे. फटका तर नक्कीच चांगला लगवण्याचा प्रयत्न केला होता, मात्र गोलंदाजाचं कौतुक असेल या षटकात एकही मोठा फटका त्यांनी लगवू दिला नाही. मोठ्या फटक्यातून फलंदाज वंचित ठेवतोय आणि कुठेतरी एका प्रकारे मानसिक दबाव प्रस्थापित केला जातोय. कारण गोलंदाजाची निशाणी असते जास्तीत जास्त चेंडू डॉट बॉल किंवा एके स्वरूपाच्या धावा द्यायच्या, त्यानंतर फलंदाज कसं वेगळं करण्याचा प्रयत्न करतो आणि त्यावेळेस विकेट प्राप्त करण्याची संधी नक्कीच उपलब्ध होते. यावेळेस चेंडू उजव्या बाहेर जाणारा अवे फ्रॉम द ऑफ स्टंप चेंडू टाकण्याच्या प्रयत्नात गोलंदाज दिशा भरकटतोय आणि अजून एक धाव मिळते, ती म्हणजेच फलंदाजी करण्या संघाला. धावसंख्या झालेली आहे सँडी वॉटर स्पोर्ट्स साखर या संघाची 39 धावा. आज आपण स्पर्धा जी अनुभवतोय महायुती चषक नवेदर बेली 2025 स्पर्धेचा दुसरा दिवस. पहिल्या फेरीतील चौथा आणि अंतिम सामना आपण पाहतोय, त्यानंतर सेकंड राऊंडचे सामने आपल्याला पाहायला मिळतील.
यावेळेस आपण पाहतोय पंचांच्या इशाऱ्याकडे नक्कीच लक्ष लागलंय. नक्कीच वाईटसाठी ते रिव्ह्यू घ्यायचंय. या पुढील सामना असेल बॉस फायटर साखर विरुद्ध नागाव 11. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी टॉसबॉक्समध्ये यायचंय. या सामन्याची इनिंग्स ब्रेकमध्ये टॉस होईल. नागाव 11 आणि बॉस फायटर साखर. अंपायर्स आपलं डिसिजन रिव्हर्स करायचं आहे कारण चेंडू खेळण्याच्या मर्यादे बाहेरचा वाईडचा इशारा येतोय. धन्यवाद. धावसंख्येकडे पाहतोय. या वाईडनी अवंत धवन धावसंख्या झाले 40 धावा आणि षटकातील अंतिम चेंडू ते पण पाहिलं तर सलग 2 चेंडू 2 वाईड आलेले आहेत. गोलंदाजाचा प्रयत्न नक्कीच चांगला आहे. रणनीती सरळ आणि स्पष्ट आहे. मात्र ज्यावेळेस आपण एखादी रणनीती आखतो, एखादा प्लॅन आखतो, त्यावेळेस नक्कीच तो प्लॅन एक्झिक्यूटिव्ह करणे देखील तितकंच आवश्यक असतं. तो व्यवस्थित तिचा प्लॅन एक्झिक्यूट करता येत नाही गोलंदाज राजेंद्रला. त्यामुळे 2 धावा नक्कीच मिळतात. यावेळेस चांगला चेंडू, फटका देखील चांगला आहे. क्षेत्रशी तैनात आहे. चेंडूपर्यंत येण्याचा प्रयत्न करतोय. थोडासा फंबल होतोय. चेंडू आतून निसटतोय. त्यामुळे 2 धावा इथे सहजरित्या पूर्ण केल्या जात आहेत. या 2 धावांनी या चौथ्या षटकाची ते सांगता झालेली आणि 4 षटकांच्या अखेरीस प्रथम फलंदाजी करत असलेल्या सँडी वॉटर स्पोर्ट्स साखर या संघाची धावसंख्या झालेली आहे ती म्हणजेच 2 गडी बाद 42 धावा. 42 रन्स ऑन स्कोरबोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट्स आफ्टर 4 ओव्हर्स. 24 चेंडूमध्ये 42 धावा. बघा आकड्यांचा खेळ बघा मित्रांनो. जेवढे चेंडू आहेत त्यात उलटफेर केला तर तेवढीच धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते. अजूनही 1 षटक येणं बाकी आहे. त्यामुळे आत्ताच आपण पाहिलं सामन्यात बऱ्याच गोष्टींची पॉसिबिलिटी आहे. एकतर मोठं षटक आलं, एक मोठी धावसंख्या 60+ धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल सँडी वॉटर स्पोर्ट्स साखर या संघाकडून. मात्र एक कंजूस षटक आलं, धावांचं षटक, धावा कमी देणारं, धावसंख्येला रोखणारं षटक आलं तर मात्र बिलो 60 धावांच्या खाली किंवा त्याहीपेक्षा कमी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळू शकेल. 42 धावा 42 रन्स 42 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. 4 षटकं झालेली आहेत. 42 धावा झाल्यात मित्रांनो. अंतिम षटक येणं बाकी आहे आणि अंतिम षटक घेऊन येतोय गोलंदाज विनय राऊत. खरं तरी म्हणावं लागेल श्री गणेश नवेदर बेली हा संघ राऊत बंधूंचा भरणा असलेला संघ पाहायला मिळतोय. भूषण राऊत, राजेंद्र राऊत, शुभम, त्यानंतर राजेंद्र राऊतनी 2 षटकं टाकली. आपण पाहतोय किरण बुरंडेने जर षटका लावले सलग 3 चेंडू 3 तर त्यासाठी पार्श्विक असेल. इथे बॅटची कडा लागले. झेल होणार का? नक्कीच चांगला झेल आणि इथे आपण पाहतोय फलंदाज किरण मात्र इथे बाद. पाहतो मित्रांनो पार्श्विक लावली जातात की आवडत्या खेळाडूंसाठी की त्यांनी चांगला परफॉर्म करावा, चांगल्या धावा जमवा. इथे पार्श्विक काय सांगण्याआधीच आपण पाहतोय तो फलंदाज इथे मात्र बाद झालाय. एक चांगला फलंदाज म्हणून नेहमीच आपण किरणला पाहिलाय, मात्र इथे तो विशेष काही करू शकला नाहीये. लवकरच तंबूच्या आशेला माघारी परतलाय. 3ऱ्या क्रमांकाचा फलंदाज बाद होणार आपण पाहतोय किरण हा सँडी वॉटर स्पोर्ट्स साखर या संघाचा. तर विनय या गोलंदाजाने नक्कीच चांगली सुरुवात केली. विकेट प्राप्त करत गोलंदाजीची सुरुवात केली आणि कोणत्याही गोलंदाजासाठी पहिल्या चेंडूवरती म्हणजे आपल्या षटकातील आपल्या स्पेलमध्ये पहिल्या चेंडू विकेट म्हणजे ड्रीम स्टार्ट, स्वप्न सुरुवात. तशीच सुरुवात, चांगली सुरुवात विनयने केलेली आहे. नवीन फलंदाज सूरज आपण पाहतोय स्ट्राईकवर आहे. यावेळेस इथे यॉर्करचा चेंडू, इथे मात्र चांगला चेंडू. नवीन येणाऱ्या फलंदाजाला अडचणीत टाकण्याचा पहिल्या चेंडूती प्रयत्न गोलंदाज विनयचा आपण पाहतोय. या एकेरी धावसंख्या झालेली 43 धावा. अजूनही 4 चेंडू येणं बाकी आहे. एका बाजूला श्री गणेश नवेदर बेली हा संघ ज्यावेळेस कर्णधारांनी नाणेफेक जिंकल्यानंतर आपल्या गोलंदाजावरती विश्वास दाखवलाय, तो विश्वास सार्थ ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय. गोलंदाजांकडून कमी धावसंख्या रोखण्याचा प्रयत्न केला जातोय. प्रतिस्पर्धी संघ सँडी वॉटर स्पोर्ट्स साखर या संघाला. इथे फुलटॉस चेंडू आणि या फुलटॉस चेंडूला दिशा दाखवली जाते. पंचांचा इशारा ओव्हर दी वेस्ट साईडचा आणि चेंडू जातोय 4 धावा.
चेंडू नक्कीच ओव्हर दी वेस्ट साईडचा आणि या चेंडूला केवळ दिशा दाखवली. फलंदाज बघा किती चांगल्या पद्धती किती चतुराईने फलंदाजी करतोय. फलंदाजी करत असताना आदेश पाटील पण पाहतोय आणि आदेशला एक जीवदान लाभलंय. जीवदान लाभल्यानंतर त्याच्या बॅटमन आल्या चौकार पण पाहिला आणि आता अंतिम षटक आहे. त्याला कल्पना आहे जास्तीत जास्त मला आपल्या संघासाठी बनवायचे आहेत आणि माझ्या संघाला मला एका चांगल्या धावसंख्येमध्ये घेऊन जायचं. धावसंख्या 48 झालेली आहे आणि या चेंडूवर असेल तो म्हणजे फ्री हिट. फ्री हिट वरती इथे मात्र झेल टिपला गेला असता तरी फलंदाज बाद दिला गेला नसता. फ्री हिट वरती जर आपण पाहिलं केवळ रनआउटच्या स्वरूपात फलंदाज बाद दिला जातो. इथे आपण पाहिलं तर एक धाव मिळते. धावसंख्या 49 झाले. अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत. 3 चेंडूमध्ये विचार केला जात असेल फलंदाजी करण्यास संघ सँडी वॉटरस्पोर्ट साखर संघाकडून किमान 11-12 धावा आल्या. 60 प्लस धावसंख्या जमली तर नक्कीच एक पॉझिटिव्ह अप्रोच आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेचा फटका चांगला आहे. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक मात्र तिथे खूप चांगला प्रयत्न करतोय. त्याच्या हातून झेल निसटतोय मात्र इथे 2 धावा घेण्याची संधी उपलब्ध होते. चांगले एफर्ट्स म्हणावं लागतील. मी नेहमीच म्हणतो की गोलंदाजाला काय हवं असं अशा प्रकारचे एफर्ट्स आपल्या क्षेत्ररक्षकांकडून हवे असतात. निश्चित इथे आपल्या संघासाठी 4 धावा इथे रोखल्यात या क्षेत्ररक्षकांनी आणि या 2 धावांनी एकूण धावसंख्या झालेली 51 धावा. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. 5 अंतिम षटक मित्रांनो आपण इथे पाहतोय जिथे आपण पाहिलं तर गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल विनयचं आणि इथे मात्र जे धावा रोखल्या गेल्या आहेत त्याबद्दल कौतुक करावं लागेल ते म्हणजे क्षेत्ररक्षक साईराज राऊतचं. चांगलं क्षेत्ररक्षण डीप मिड विकेटला त्याच्याकडून आपल्याला पाहायला मिळतंय. 2 चेंडू शिल्लक असताना पाहूया आता सूरज कशा प्रकारे पुढील चेंडू खेळतोय कशा प्रकारचा फटके लागवतोय. इथे मात्र मिस टाइम स्ट्रोक आहे. इथे झेल होण्याची संधी. 1 मोर विकेट गोज डाऊन. अजून एक विकेटचं पतन. फलंदाज बाद डीजे. आवश्यक होतं मात्र या षटकात गोलंदाज इथे मात्र सरस होतोय. इथे मात्र विनयने आपल्या षटकामध्ये आपण पाहिलं 5 चेंडूमध्ये 8 धावा खर्च केल्यात मात्र त्याचबरोबर 2 महत्त्वपूर्ण फलंदाज त्याने बाद देखील केले आणि आता मात्र फलंदाजीसाठी आपण पाहतोय संघाचा कर्णधार आपण पाहतोय मुकेश बामजी आपल्याला पाहायला मिळतो स्ट्राईकवर अंतिम चेंडूचा सामना करताना. इथे मात्र चांगल्या पद्धतीने चेंडूला खेळून काढलं जात आहे. 1 धाव पूर्ण झाले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे केला जातोय. दुसरी धाव ही पूर्ण झाले. इथे तिसऱ्या धावेचा प्रयत्न आहे आणि इथे 3 धावा सहजरित्या पूर्ण केले जात आहेत. चौथ्या धावेच्या प्रयत्नात मात्र फलंदाज मुकेश बामजी रनआउटच्या स्वरूपात बाद. त्यामुळे 3 धावा झाल्या. डीजे 1 मिनिट थांबायचे. 3 धावा झालेल्या आहेत. इथे पण पाहिलं तर 5 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे. 5 षटकांच्या अखेरीस धाव फलकावरची स्थिती आपण पाहिली तर धाव फलकावर धावसंख्या लागलेली आहे ती म्हणजेच 4 गडी बाद 54 धावा. 4 गडी बाद 54 धावा धावफलक लागलेले आहेत. 51 धावा होत्या आणि त्यानंतर 3 धावा घेतल्या जातात. नक्कीच मी आपल्याला सांगू इच्छितो 54 धावा झालेल्या आहेत. 42 धावा 4 षटकांमध्ये त्यानंतर या षटकात 12 धावा आल्या म्हणजे एकूण धावसंख्या झाली 54 धावा. 55 धावांचं लक्ष ठेवलं जात आहे ते म्हणजेच प्रतिस्पर्धी संघ श्री गणेश नवीदर बेली या संघासमोर. सँडी वॉटर स्पोर्ट्स साखर या संघाने आपण पाहतोय नक्कीच चांगली फलंदाजी केली. एक चांगलं टार्गेट एक आव्हानात्मक धावसंख्या इथे रचलेली आहे. तर आपण जाऊया टॉसबॉक्सकडे जिथे पुढील सामन्याचा टॉस केला जाईल. नागाव 11 संघाचा कर्णधार आलेला आहे आणि त्याचबरोबर आपण पाहतो इथे पंकज नाखवा बॉस फायटर साखर संघाचा कर्णधार आलेला आहे आणि नाणेफेकीचा कौल नक्कीच आपण इथे करून घेतोय.
सन्माननीय रोशन वर्तक यांना विनंती आहे की आपण पुढे यायचं. टॉस बॉक्स मध्ये आपल्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. दोन्ही संघांचे कर्णधार उपस्थित झालेले आहेत. सन्माननीय रोशन वर्तक इथे उपस्थित झालेले आहेत. दोन्ही संघांना माझ्या समान शुभेच्छा. दुसऱ्या फेरीतील सामना टॉस केला जातोय आणि पंकज नाखवाचा कॉल असेल आणि हेड आलेलं आहे. तर नाणेफेकीचा कौल नागाव संघाच्या बाजूला लागलेला आहे. क्षेत्ररक्षण नक्कीच क्षेत्ररक्षण करण्याचा त्यांचा निर्णय असेल. दोन्ही संघांना माझ्या समान शुभेच्छा. पाहूया इथे या सामन्यात कोणता संघ कशा प्रकारचा खेळ करेल आणि न्यूज येते टॉस बॉक्स कडून ती म्हणजेच नाणेफेकीचा कौल झालाय आणि नाणेफेकीचा कौल लागलाय नागाव संघाच्या बाजूने आणि प्रथम त्याने क्षेत्ररक्षण म्हणजे गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. ओव्हर टू कॉम्बॉक्स. चला वळूया मैदानाच्या वरती जिथे आपण पाहतोय आजच्या दिवसातील पहिल्या फेरीतील चौथा शेवटचा सामना सर्वांच्या भेटीला आणि चौथ्या सामन्यातील शेवटचं सत्र द्वितीय सत्र आपण पाहतोय. मैदानाच्या वरती सँडी वॉटर स्पोर्ट्स साकारा संघ उतरला. फलंदाजी केली. 54 धावा जमा केल्या. तदनंतर श्री गणेश नवेदर बेली या संघाला सांगितलं की मैदानाच्या वरती 55 धावा करून दाखवण्यासाठी त्या संघाचे देखील 2 फलंदाज मैदानाच्या वरती उतरलेले असताना नवेदर बेली या संघाकडून 55 धावा बनवायचे. 55 धावा कशा प्रकारे बनवल्या जाणार एके लाईव्हच्या माध्यमातून थेट प्रक्षेपण केलं जात आहे. नक्कीच युट्यूबच्या वाहिनीवरती जोडल्या जाणाऱ्या रसिक मायबा प्रेक्षकांचं करूया पुनश्च एकदा स्वागत. महायुती चषक नवेदर बेली 2025च्या या पर्वामध्ये नक्कीच सर्वांचं सहर्ष स्वागत असेल. साईराज आणि योगेश अशी जोडी मैदानाच्या वरती दाखल झाली आहे जिथे फलंदाजी करण्यासाठी प्रामुख्याची जोडी या नात्यानं. त्यानंतर जर आपण सँडी वॉटर स्पोर्ट्स या संघाकडे पाहायला गेलं ना तर बॉलिंग ट्रॅकवरती पहिलं नाव आणलं जातंय आदेशच्या माध्यमातून पहिल्या षटकाची हाताळणी कशा प्रकारे केली जाईल. पॅव्हेलियन एंड कडून पहिलं षटक हाताळत असताना 30 चेंडू 55 धावा सामना चालू होतोय मैदानाच्या वरती. मॅच ऑन बॅटल ऑन. पंचांचा इशारा लेट्स प्ले राईट अम ओव्हर द विकेट. षटकातील पहिला चेंडू आहे. टप्पा पडत असताना हा चेंडू यष्टीरक्षकाचा वेध घेतोय. अवंतर चेंडूची तिथे मागणी केली गेली होती परंतु नाही पंचांना सांगितलं. पहिला चेंडू डट चेंडू मैदानाच्या वरती आलाय. नक्कीच आपण पाहतोय पहिली
मैदानाच्या वरती पहिल्या चेंडूवरती पहिली धाव येणं महत्वाचं असतं, परंतु डॉट चेंडू मैदानाच्या वरती आलाय. नक्कीच इशारा दिला जातोय, घोषणा दिली जाते, वॉर्निंग दिली जाते गोलंदाजाला. पुनश्च एकदा आपण पाहतोय, जर पाहायला गेलं ना तर मित्रांनो या चेंडूवरती देखील कोणतीही स्वरूपाची धाव येत नाहीये. डॉट चेंडू दुसरा चेंडू मैदानाच्या वरती उपस्थिती लावतोय. वाऱ्याने देखील आता उपस्थिती लावायला सुरुवात केली आहे मैदानाच्या वरती. जर पाहायला गेलं तर पूर्वेच्या दिशेने वारे वाहत असताना आपल्याला पाहायला मिळतात, जिथे मैदानाच्या वरती चांगली गोलंदाज आपण पाहतोय आदेश पाटील. पटकी हुई आहे गेंद, आपटलेला हा चेंडू मैदानाच्या वरती फलंदाजांना समजत नाहीये. फलंदाजांची आता तारांबळ उडालेली आहे की काय मैदानाच्या वरती, जिथे एका बाजूला आपण पाहतोय श्री गणेशाचा आशीर्वाद घेऊन नवेदर बेली हा संघ मैदानाच्या वरती दाखल झाला, जिथे 54 धावांपर्यंत रोखण्याचं यश देखील मिळालं. आता 55 धावा बनवायच्या आहेत. फटका आता चांगला व्ही मध्ये फटका, लॉंगॉनच्या रिजन मध्ये भाग मिल्खा, भाग चेंडू मागे क्षेत्ररक्षक अडवणूक तिथे चेंडूची होईल, फेकी करेल. मैदानाच्या वरती काय घडतंय मला वाटते 2 धावा पूर्णत्वास नेल्या जातात अगदी सहजरित्या. म्हणजे बघा ना मित्रांनो, जिथे चौथ्या चेंडूवरती 2 धावा आल्यात, निनाद आम्हाला काय सांगतोय की 2 धावा प्रामुख्याच्या या बनवल्या गेल्यात. 2 धावा आता लिहाव्या सुद्धा लागतात मैदानाच्या वरती. आता 55 मधून 2 वजा केल्याच्या नंतर उत्तर काय सापडतं, 53 धावा अजूनही बनवायच्या आहेत. पहिलं षटक प्रगतीपथावरती असताना महायुती चषक या चषकाचं आयोजन नक्कीच मग शिवसेनेचे कार्यकर्ते असतील, तदनंतर भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते असतील, एकत्रित आले आणि नक्कीच एक निर्धार राखला की आज आपल्याला क्रिकेटसाठी काहीतरी करायचं आहे. राईट आर्म ओव्हर द विकेट, या चेंडूवरती मोठा फटका. परंतु मैदानाच्या वरती काय घडतंय, मैदानाच्या वरती नशिबाचा भाग काय असतो ना मित्रांनो. बघा ना, असं म्हटलं जातं ना की नशिबापुढे कोणाचं चालतं, असं देखील म्हटलं जातं. आज या फटक्यावरती 4 धावा येऊ शकल्या असत्या, परंतु तुम्ही 9वी 10वीच्या अभ्यासक्रमाचा विचार केला ना तर इफ आणि एल्स कुठे वापरावा याच्यामध्ये देखील कित्येक विद्यार्थ्यांचे गुण जात असतात पेपरामध्ये, आणि ते आता इफ अँड एल्स उपस्थिती लावत असताना मैदानाच्या वरती या 2 धावा आल्यात. 4 धावा धाव फलकावरती, अजूनही 51 धावांची गरज असताना हा सामना. फटका फोसलाय आडव्या बॅटने फटका खेळण्याचा प्रयत्न, तिथे मैदानाच्या वरती गडबड, गोंधळ आणि घोटाळा मैदानाच्या वरती होते. गडबड थोडीशी केली जाते. पहिल्या षटकाच्या अखेरीस धाव फलकावरती फक्त आणि फक्त 4 धावा. आदेश पाटीलचं कौतुक करावं लागेल, टीम मीटिंग घ्यायची नाहीये. आपण पाहतोय सँडी वॉटर स्पोर्ट्स साखर संघ, प्लीज आपल्याला विनंती असेल, नो टीम मीटिंग घ्या. 4 षटकांसाठी आपण 20 मिनिटांचा काउंटडाऊन देखील लावलेला आहे. 20 मिनिटाच्या काउंटडाऊन मध्ये 4 षटकं फेकली गेली नाही तर आपल्याला अधिकतम स्वरूपाचा एक खेळाडू 5व्या षटकामध्ये 38 सर्कलमध्ये घ्यावा लागेल, याची देखील दखल आपण घ्यायची तिथे मैदानाच्या वरती. पहिल्या षटकाच्या धाव फलकावरती 4 धावा. आता 24 चेंडू मैदानाच्या वरती 51 धावांची गरज असणार आहे. 24 चेंडू 51 धावा असं समीकरण मैदानाच्या वरती आता बाकी राहिलंय. पहिलं षटक फेकलं गेलंय, 55 धावांचं आव्हान उभं ठेवलंय. ते म्हणजेच जर पाहायला गेलं ना तर श्री गणेश नवेदर बेली या संघासमोर आपण आज पाहतोय. नवेदर बेली म्हणजेच तसं पाहायला गेलं ना तर यजमान संघाचा आहे, कारण का नवेदर बेली या गावातून बिलॉंग्स करणारा हा संघ मैदानाच्या वरती दाखल झालाय. आज यजमानांच्या विरोधात आपण पाहतोय मैदानाच्या वरती सँडी वॉटर स्पोर्ट्स साखर हा संघ देखील तितक्याच ताकदीनं उतरलाय. मग आपण पाहतोय या संघांमध्ये देखील चांगल्या खेळाडूंचा भरणा आपल्याला पाहायला मिळतो. मग आदेश पाटील असेल, आदेशच्या पावलावरती पाऊल ठेवून आता गोलंदाजी करण्यासाठी दाखल झालाय तो म्हणजेच सुजल बामजी. सुजल देखील असेल, गौरव देखील चांगली फलंदाजी करतो. गौरवने देखील पहिल्या सत्रामध्ये चांगली फलंदाजी केली. गौरव बामजी हे नाव अलीकडच्या काळामध्ये चर्चेचा विषय नक्कीच ठरत आहेत. आमचे चांगले मित्र सुद्धा आहेत, परंतु मैदानाच्या वरती आता त्यांचा संघ कशा प्रकारे कामगिरी करणार आहे, जिथे दुसरं षटक घेऊन आलाय सुजल. 24 चेंडू 51 धावांची गरज आहे मैदानाच्या वरती. पहिला चेंडू दुसऱ्या षटकातील. अराउंड द विकेट, उंच हवेत, अप इन दी एअर, चेंडू खाली क्षेत्ररक्षक आणि तिथे काय घडतंय, धुंडो रे साजना अशी परिस्थिती मैदानाच्या वरती आपल्याला पाहायला मिळाली. आणि अंकगणिती पाहायला गेलं ना तर या फटक्यावरती निनाद आम्हाला काय सांगतोय की 2 धावा सुद्धा बनवल्या गेल्यात. 2 धावा ऍड केल्या जातात धाव फलकावरती. आता समीकरण बाकी आहे. आता 23 चेंडू आणि 49 धावांची आवश्यकता. एकत्रित धाव फलकावरती झाल्यात त्या म्हणजे 6 धावा ऑन बोर्ड. फटका चांगला आहे, फटका मध्ये आहे वजन
आणि मिळतील या धावा मैदानाच्या वरती किती आहेत पंचांच्याकडे आपण थोड्या वेळासाठी पाहूया. प्रलंबित ठेवलाय अजूनही पंचांच्या माध्यमातून, अजूनही डिसिजन पेंडिंग ऑन स्क्रीन आपल्याला पाहायला मिळते. नक्कीच षटकार 6 धावा मैदानाच्या वरती. डीजे मास्टर कम ऑन. थँक्यू. तिसऱ्या पंचांकडून चेक केलं जाते की षटकार आहे की चौकार आहे याची देखील पडताळणी केली जाईल. नक्कीच मैदानाच्या वरती आपण पाहतोय या 6 किंवा 4 धावा अजूनही घेतल्या गेल्या नाहीये. दफलकावरती 6 धावा लिहिल्या जातात. पहिल्या चेंडूवरती 2 धावा आल्या होत्या. चांगला फटका मैदानाच्या वरती या चेंडूवरती नक्कीच खेळला गेला होता. चला मैदानाच्या वरती वळूया जिथे या चेंडूवरती काय सांगितलं जाते 6 धावा षटकार. पंचांचा देखील इशारा आलेला आहे. 6+6 = 12 असं सांगितलं जाते. 12 धावा धाव फलकावरती आल्यात. दुसरं षटक प्रगतीपथावरती आहे. पटका अलॉंग द कार्पेट. चांगला स्क्वेअर ऑफ द विकेट. भाग मिल्खा भाग. तिथे चेंडू जाईल सीमा रेषेच्या बाहेर. अजून एक दर्जेदार आलाय चौकार. 4 धावा. डीजे कम ऑन. वरती आता धावफलक जाऊन पोहोचते 18 धावांपर्यंत. 18 धावा 20 चेंडू आणि 37 धावा असं अजूनही समीकरण बाकी आहे मित्रांनो. मैदानाच्या वरती टॅलेंट दाखवलं जाईल का? आता टॅलेंट पाहायला मिळणार का? आणि नक्कीच मैदानाच्या वरती ते पाहायला सुद्धा मिळते फलंदाजाच्या माध्यमातून. आज श्री गणेशाचा आशीर्वाद घेऊन संघ मैदानाच्या वरती नवेदर बेली हा संघ उतरला. कशा प्रकारे कामगिरी करणार आहे बघा. उंच आकाशामध्ये फटका चाललाय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक नो मॅन लँड्स मध्ये चेंडू पडतोय. संघाचा कर्णधार सुजल गोलंदाजी करण्यासाठी आला आणि त्याच्यावरती आता आक्रमण चालू झालंय मैदानाच्या वरती. या चेंडूवरती जर पाहायला गेलात ना तर 2 धावा आपल्याला पाहायला मिळतात. आता दुसऱ्या षटकामध्ये आक्रमण चालू झालंय. योगेश ऑन फायर असं म्हणावं लागेल कारण का योगेशच्या बॅट मधून आता आपल्याला या जर पाहायला गेलात तर वैयक्तिक योगेशचा विचार केल्यानंतर 16 धावांवरती देखील खेळतोय. चांगली फलंदाजी आहे योगेश. स्ट्रायकिंग एंडवरती आपल्याला पाहायला मिळतोय योगेश आणि साईराज अशी जोडी आहे मैदानाच्या वरती. फटका अलॉंग द कार्पेट जिथे कव्हर्सच्या रिझन मध्ये खेळला जातोय. एका धावेची पूर्तता समाधान दाखवलं जात आहे ना मित्रांनो. एका धावेवरती एकेरी आणि दुहेरी धावांना देखील तितकंच महत्व दिलं जातं. क्रिकेटच्या पटलावरती धावफलकावरती आता धावा झालेल्या आहेत त्या म्हणजे 21-21. आता 18 चेंडू आणि 34 धावांची आवश्यकता. दुसऱ्या षटकाच्या अखेरीस धावफलकावरती 21 धावा. बघा ना पहिल्या षटकामध्ये आदेश पाटील आला. आदेश पाटीलने काय सांगितलं मला खडूस क्रिकेट मैदानाच्या वरती खेळता येतं. मला कंजूस क्रिकेट पाण्याची पूर्तता मैदानाच्या वरती करायची आहे. जिथे पहिल्या षटकामध्ये 4 धावा. त्यानंतर सुजल बामजी आला. धावफलकावरती धावा लिहिल्या गेल्या 21 धावा 21. सुजल बामजीच्या षटकामध्ये जर पाहायला गेलं ना तर 17 धावा खर्च झाल्या आहेत. आता 18 चेंडू आणि 34 धावांची गरज आहे. 18 चेंडू 34 धावा धावफलकावरती कशा रीतीने बनवल्या जाणार आहेत.
जे मास्टर बघा आपण पाहतोय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरती देखील गाणं वाजवलं जाते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे कोण, तर 14 एप्रिल 1891 ते 6 डिसेंबर जर पाहायला गेलं 1956 असा त्यांचा प्रवास राहिला. भारतीय न्यायशास्त्रज्ञ, अर्थशास्त्रज्ञ, राजकारणी, तत्वज्ञ आणि समाजसुधारक ते देखील होते. वळूया मैदानाच्या वरती आज यांच्याबद्दल देखील चर्चा केली जाईल, कारण का त्यांची जयंती अगदी आज आपण पाहतोय भारतामध्ये देखील थाटामाटामध्ये साजरी केली जाते. भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हणून त्यांची ओळख आहे. वळूया या तिसऱ्या षटकाकडे. षटकातील पहिला चेंडू राईट ओव्हर द विकेट. मैदानाच्या वरती या चेंडूवरती टॅप केला जाते. चेंडू चाललाय शॉर्ट फॉरवर्ड क्षेत्रामध्ये. एका धावेसाठी एक धाव धावफलकावरती आली आहे. पहिल्या चेंडूवरती एक धाव. आता समीकरण बदलले. 17 चेंडू आणि 33 धावा असं समीकरण आहे. 17 चेंडू आणि 33 धावा असं समीकरण मैदानाच्या वरती लागलं गेले. 17 चेंडूंवरती अजूनही 33 धावा बनवायच्या आहेत. 55 धावांचा पाठलाग करत असताना हा संघ मैदानाच्या वरती आपल्याला पाहायला मिळतोय, जिथे फलंदाजी करत असताना श्री गणेश नवेदर बेली संघ. फटका मैदानाच्या वरती आता फसलाय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक पोहोचणार नाहीये. तिथे क्षेत्ररक्षण बॅकअप चांगला मिळते. फेकी होईल तिथपर्यंत मैदानाच्या वरती या कितपत धावा बनवल्या जाणार याच्यावरती आता सर्वांचं लक्ष केंद्रित झालंय. या मैदानाच्या वरती जर पाहायला गेलं तर 2 धावा मैदानाच्या वरती घेतल्या जातात. 2 धावांची पूर्तता होतीये. साईराज आणि योगेश मैदानाच्या वरती चांगली फलंदाजी करत असताना हा सामना आपण पाहतोय. 55 धावा चेज करायचे. चेजिंग मास्टर म्हणून देखील या दोन्ही संघांना ओळखलं जातं. नक्कीच आजचा दिवस असेल, कालची रजनी असेल, कालची रजनी देखील टेनिस क्रिकेटच्या पटलावरती फार आणि फार महत्वाची होती, कारण का कालच्या रजनीमध्ये एक नामांकित क्रिकेटची स्पर्धा खेळली गेली, ती म्हणजे सुप्रीमो ट्रॉफी. अर्थातच टॉप 4 मध्ये प्रवेश 4 संघांनी घेतला याच्याबद्दल देखील म्हटलं जाईल. परंतु वळूया गोलंदाजाकडे, जिथे या चेंडूवरती मोठा फटका फसलाय. मैदानाच्या वरती झेलबाद फलंदाज पॉइंटच्या क्षेत्रामध्ये एक चांगला झेल फलंदाज बॅक टू द पॅव्हेलियन. थँक्यू डीजे. मैदानाच्या वरती जिथे आपण पाहतोय नक्कीच सुप्रीमो चषक या आपण स्पर्धेबद्दल म्हणत होतो मित्रांनो. काल सेमीफायनल अर्थातच उपांत्य फेरीमध्ये 4 संघ दाखल झाले होते. पहिला संघ होता डिंगडॉंग पुणे, त्यानंतर बालाजी क्लब पुणे. डिंगडॉंग पुणे म्हटलं की योगेश पेंडकर असेल, इजाज कुरेशी असेल, कृष्णा सातपुते असेल, असे तब्बल खेळाडू आपल्याला पाहायला मिळाले. त्यानंतर बालाजी क्लब मुंबई हा संघ, सुमित ढेकले अर्थातच फरदीन काझी याचा संघ आपण मैदानाच्या वरती पाहायला मिळाला. त्यानंतर आपण पाहायला मिळाला तिसरा संघ अर्थातच FM हॉस्पेट कर्नाटक हा संघ मैदानाच्या वरती. नानांचा संघ आपल्याला पाहायला मिळाला. किरण पवारचा संघ पाहायला मिळाला. त्यानंतर दुर्गापूर हा संघ अय्यूब शेख यांचा संघ आपल्याला पाहायला मिळाला. अंतिम स्पर्धेमध्ये योगेश पेंडकर यांनी अय्यूब शेख सोबत हँडशेक केला आणि सांगितलं की 11व्या पर्वामध्ये मला ही ट्रॉफी उचलायची आहे. गोड स्वप्न पूर्ण केलं आणि उद्याच्या दिवसामध्ये यातीलच आपण पाहतोय खेळाडू मैदानाच्या वरती पाहायला मिळतील. मैदानाच्या वरती काय घडतंय, एक सोपा झेल मैदानाच्या वरती सुटला जातोय. सेकंड अटेम्प्ट मध्ये हा झेल पकडायचा होता. मैदानाच्या वरती बीमर चेंडूची घोषणा देखील केली जाते आणि या चेंडूवरती अतिरिक्त स्वरूपाची एक धाव येईल. बघा ना मित्रांनो, मी हे का सांगत होतो, कारण का उद्याचा दिवस आहे ना, या क्रिकेटच्या स्पर्धेचा तिसरा आणि अंतिम दिवस आहे. IPL चा लॉर्ड्स अर्थातच आपण पाहतोय व्यावसायिक क्रिकेटपटू देखील यांची गर्दी आज या मैदानाच्या वरती उद्या आपल्याला पाहायला मिळणार आहे. या क्रिकेटच्या स्पर्धेसाठी पंचांकडे मागणी केली जाते. पंच सांगतायत की नाही, हा चेंडू डॉट आहे. मैदानाच्या वरती 11 पर्व सुप्रीमो ट्रॉफीची खेळवली गेली होती. डिंगडॉंग या संघाने एकही पर्व जिंकलं नव्हतं. त्याने ते कालच्या रात्रीमध्ये स्वप्न पाहिलं आणि ते स्वप्न सत्यात देखील उतरवलं. योगेश पेंडकर अक्षरशः मैदानाच्या वरती रडताना देखील आपल्याला पाहायला मिळाला. राईट आर्म ओव्हर द विकेट. फटका मैदानाच्या वरती लॉंग ऑफच्या क्षेत्रावरती हा सोपा झेल तिथे पकडला जातोय आणि अजून एक फलंदाज मैदानाच्या वरून विनय बॅक टू द पॅव्हेलियन दिसे.
27 धावा धावफलकामध्ये झाल्या. 13 चेंडू आणि 28 धावांची अशी गरज मैदानाच्या वरती समीकरण सांगितलं जातंय, इक्वेशन सांगितलं जातंय. 13 चेंडू आणि 28 धावा. गोलंदाज तयार आहे. शेवटचा चेंडू फेकायचा आहे. तिसऱ्या षटकातील 1, 2, 3 क्रमांक परिधान करून मैदानाच्या वरती पॉइंटच्या क्षेत्रामध्ये बाकपट पॉइंटच्या क्षेत्रामध्ये भाग मिल का भाग. चेंडू पळतोय. चेंडूच्या मागे क्षेत्ररक्षक. चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर येतोय. उत्तम आज आपण महायुती चषक नव्हे तर बेली हा चषक अगदी मायाचा चषक पाहतोय. उद्याचा अंतिम दिवस असेल. उद्याच्या दिवसामध्ये आपण पाहतोय 7+4 अर्थातच IPL चा लॉट्स देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे, जिथे 4 व्यावसायिक खेळाडूंना देखील प्राधान्य दिलं जाईल. मग कोणते संघ 8 संघ मैदानाच्या वरती अर्थातच आपले अगदी व्यावसायिक क्रिकेटपटू घेऊन संघ मैदानाच्या वरती उतरणार याच्याकडे देखील आपल्याला आता म्हणावं लागेल. उद्याच्या दिवसामध्ये कृष्णा लक्ष्मण सातपुते हे नाव देखील आपल्याला पाहायला मिळेल आणि त्याच्यासोबतच मग मोठमोठी नावं मैदानाच्या वरती पाहायला मिळतील. ज्याला नो टीम मिटिंग पाणी घेण्याची आपण मुभा तिथे देतोय. यस ऍक्सेप्टेबल आहे, परंतु जास्तीचा वेळ घेऊ नका मित्रांनो, एवढंच सांगेन. मैदानाच्या वरती आता 12 चेंडू आणि 24 धावांची आवश्यकता. प्रति षटका गणिती विचार करायला गेला ना तर 12 धावांची आवश्यकता आता या सामन्यामध्ये आहे. 12 चेंडू 24 धावा. एकंदरीत जर पाहायला गेलं तर 55 धावांची गरज होती या क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये, या सामन्यामध्ये. आजच्या दिवसातील पहिल्या सत्रातील पहिल्या फेरीतील पाहायला गेलं ना तर शेवटचा सामना विनयची जागा भरून काढण्यासाठी मैदानाच्या वरती सुनील दाखल झालाय, जिथे स्ट्रायकिंग एंड वरती जर्सी क्रमांक 7 परिधान करून 7 क्रमांकाचा विचार केला ना तर लिजेंडरी महेंद्रसिंग धोनीची देखील आठवण येते. या खऱ्या अर्थानं व्यक्तीनं काय काय केलं याच्याबद्दल देखील म्हटलं जाईल. जिथे मैदानाच्या वरती जर पाहायला गेला ना तर क्रिकेटच्या पटलावरती या नावाला फार महत्व दिलं जातं. वळूया मैदानाच्या वरती गोलंदाजाकडे, जिथे नौकांदाज अर्थातच वैयक्तिक षटक घेऊन आला. आदेश बॉलिंग ट्रॅक वरती विकेट. स्ट्रायकिंग एंड वरती योगेश दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. योगेश स्ट्रायकिंग एंड वरती आहे. योगेश म्हणजे प्रामुख्याचा फलंदाज, सलामीवीर रूपामध्ये आला होता मैदानाच्या वरती, अजूनही दाखल आहे. योगेशच्या माध्यमातून मोठमोठे फटके येणार का? पहिला चेंडू मैदानाच्या वरती डॉट चेंडू. 11 चेंडू आता 24 धावांची आवश्यकता आहे. हा चेंडू टप्पा पडल्याच्या नंतर बाहेरच्या दिशेने वलय प्राप्त करत होता आणि नक्कीच मैदानाच्या वरती एका धावेसाठी या चेंडूकडे पाहिलं गेलं. नक्कीच फेकी देखील चांगली आहे तिथे आणि या फेकी गणिती पाहायला गेलं ना आता इक्वेशन बाकी राहिले ते म्हणजेच या चेंडूवरती 1 धाव, 10 चेंडू आणि 23 धावा. अंकगणिती आता विचार केला ना मित्रांनो, प्रत्येक चेंडूच्या मागे 2.3 या सरासरीने धावा आता बनवाव्या लागणार आहेत. 55 धावांचा पाठपुरावा करत असताना मैदानाच्या वरती श्री गणेश नवेदर बेली हा संघ फलंदाजी करतोय. नाईटफेक जिंकली, संघानं निर्णय घेतला मैदानाच्या वरती प्रथम आम्ही गोलंदाजी करणार. 54 धावा नक्कीच बनवल्या गेल्या. 55 धावांचा पाठलाग करायचा आहे मैदानाच्या वरती. हा चेंडू अगदी जर पाहायला गेलं ना तर या चेंडूवरती गती प्रचंड होती आणि प्रचंड गतीने बीट करून फलंदाजांना सोडलं जाते. यष्ट्यांच्या मागून जर पाहायला गेलं तर फाईन लेग क्षेत्रामध्ये गौरव बामजी सुद्धा तैनात आहेत. त्यांचं देखील अलीकडच्या काळामध्ये चर्चेचा विषय ठरत आहे. मैदानाच्या वरती त्याच्या देखील माध्यमातून चांगली फलंदाजी झाली होती. हा चेंडू मैदानाच्या वरती ऑफ स्टिकच्या बाहेर फेकला जातोय. अवांतर स्वरूपाची 1 धाव घेतली जाते. यानंतरचा होणारा सामना द्वितीय फेरीतील पहिला सामना. षटकांचा आयोजकांकडून नक्कीच आम्हाला देखील सूचना आली आहे. 4 षटकांचा सामना असेल आणि यानंतरचे सर्व सामने हे 4 षटकांचेच असतील. 3 सामने उर्वरित राहिलेले आहेत. द्वितीय फेरीतील 2 सामने, त्यानंतर आपण पाहतोय क्वार्टर फायनलचा 1 सामना तिथे देखील खेळवला जाईल. मैदानाच्या वरती व्ही क्षेत्रामध्ये हा फटका चाललाय अलॉंग द कार्पेट. या फटक्यावरती फक्त आणि फक्त 1 धाव येते. दर्णे गुरुजी आम्हाला काय सांगतात माहिती आहे का, की दर्णे गुरुजी सांगतात की या षटकामध्ये जर पाहायला गेलं ना तर आदेश पाटील काय सांगतोय 0-1 0-1 अशा स्वरूपात
धावा या षटकामध्ये आलेल्या आहेत धाव फलकावरती. आता 8 चेंडू आणि 21 धावांची गरज आहे. 8 चेंडू 21 धावा मैदानाच्या वरती. हा चेंडू बिहाइंड द विकेट ट्रॅव्हल होतो आणि एकही धाव जमा केली जात नाहीये मैदानाच्या वरती. डॉट चेंडू आलाय, डॉट चेंडू आहे. हॅलो, डॉट चेंडू आलाय. आता 7 चेंडू आणि 21 धावांची गरज आहे मैदानाच्या वरती. अप्रतिम सामना सर्वांच्या भेटीला आलाय. बघा मित्रांनो, एका मागोमाग एक चांगले चेंडू मैदानाच्या वरती पडताना आपल्याला पाहायला मिळतात आणि या चेंडूवरती काय घडलं, या चेंडूवरती देखील एकही स्वरूपाची धाव दिली गेली नाहीये. आता उर्वरित 6 चेंडूंवरती 21 धावांची गरज. बघा सामना कुठे होता, 12 चेंडू आणि 24 धावा होता. या षटकामध्ये आदेश आला, आदेश पाटील आला, त्यानं पाहिलं, त्यानं खऱ्या अर्थानं जिंकून घेतलं सारं असं म्हणूया. कारण का या षटकामध्ये फक्त आणि फक्त 3 धावा खर्च करत असताना आदेश पाटीलची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. आता 6 चेंडू आणि 21 धावांची गरज आहे. असं म्हटलं जातं ना मित्रांनो की माणसाची कर्म, कर्तव्य आणि नियत चांगली असली ना की पत्रिकेत असणारा मंगल हा माणसाला मंगल बनवण्यापासून रोखू शकत नाहीये. मैदानाच्या वरती कर्म आणि कर्तव्य चांगली ठेवली गोलंदाजाने आणि बघितलं की देव आपल्या पाठीशी उभाच होता. मैदानाच्या वरती आता 6 चेंडू 21 धावा, हरकत नाहीये. मग नाण्याच्या दुसऱ्या बाजूला श्री गणेश नवेदर बेली या संघाचे फलंदाज काय सांगतात की हरकत नाहीये, यात 21 धावा मी सहजरित्या बनवल्या जाऊ शकतात मैदानाच्या वरती. कारण का तो अनुभव आमच्या पाठीशी आहे, ती क्षमता आमच्याकडे आहे. केल्यानं होत आहे रे, आधी केलीची पाहिजे, स्वतःला सांगावं लागेल. श्री गणेशाचा, गणपती बाप्पाचा आशीर्वाद आमच्या पाठीशी आहे आणि या धावा बनवल्या जाऊ शकतात. दोन्ही संघांच्या माध्यमातून चांगलं क्रिकेट आहे मैदानाच्या वरती, हे आपल्याला पाहायला देखील मिळते. अंतिम षटकामध्ये कोणता गोलंदाज दाखल होणार, कोणत्या गोलंदाजाच्या खांद्यावरती संघाची जबाबदारी दिली जाणार, ती म्हणजेच सँडी वॉटर स्पोर्ट्स साखर या संघाच्या माध्यमातून. बघा ओमकार आलाय गोलंदाजी करण्यासाठी. ओमकारच्या माध्यमातून अशा प्रकारची गोलंदाजी केली जाणार. ओमकार म्हणजे देखील गणपती बाप्पाचं नाव समोर आणलं जात आहे. 6 चेंडू 21 धावा, मॅच ऑन, राईट आर्म ओव्हर द विकेट चालू झालाय. गोलंदाज पैकी चांगली आहे, बिहाइंड द विकेट चेंडू ट्रॅव्हल होतोय फाईन क्षेत्रामध्ये. एक धाव पूर्ण, कॅच ड्रॉप, दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न, चेंडू चाललाय सीमा रेषा बाहेर येतोय. हा नशिबाचा चौकार, 4 धावा. इक्वेशन बाकी राहिले 5 चेंडू 17 धावा. आयुष्यामध्ये परिस्थितीला लागलेली नजर ही कष्टानेच काढावी लागत असते असं फलंदाज काहीसा मैदानाच्या वरती बोलत असणार आणि ते कष्ट केले जातात फलंदाजाच्या माध्यमातून. 5 चेंडू 17 धावा समीकरण बाकी आहे. राईट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाज चालू झालाय पॅव्हेलियन एंड कडून. हा यावेळेचा हा आपटलेला चेंडू फलंदाजाला समजत नाहीये. फलंदाजाच्या छातीच्या बाजूने हा चेंडू चाललाय. यष्टीरक्षकांच्या हातामध्ये निर्धाव चेंडूची सांगता. अजून एक डॉट बॉल. मैदानाच्या वरती आता 4 चेंडू आणि 17 धावांची गरज आहे. 4 चेंडू 17 धावा, 17 धावा आणि 4 चेंडू असं समीकरण मैदानाच्या वरती बाकी असताना ही क्रिकेटची स्पर्धा सर्वांच्या भेटीला आली आहे. उडवलाय लॉंग स्टॉप रिजन मध्ये, बॅक टू द बॉलर. एका धावेची पूर्तता, दुसऱ्या धावेसाठी सुटले दोघं पण. पोहोचणार का, परंतु नाही. मैदानाच्या वरती पंचांचं बोट आकाशाच्या दिशेने. अजून एक फलंदाज जाईल तंबूच्या आश्रयाला. ए बी राऊत हे नाव आपल्याला पाहायला मिळते. कशा प्रकारे फलंदाजी करणार. आता 3 चेंडू आणि 16 धावा. फटका अलॉंग द कार्पेट, फॉरवर्ड पॉइंट मधून चेंडू ट्रॅव्हल डीप एक्स्ट्रा पॉइंटच्या रिजन मध्ये तिथे चेंडूची अडवणूक केली जाते. पेलेची आठवण करून देणारी क्षेत्ररक्षकता मैदानाच्या वरती. फलंदाज आता ठरतोय तो म्हणजे बाद जावं लागेल तंबूच्या आश्रयाला. डीजे कम ऑन.
2 चेंडू 14 धावांची आवश्यकता आहे आता. आता फटका फसलाय. पुनश्च एकदा कव्हर पॉईंटच्या रेजर मधून अंतर कापण्याचा प्रयत्न तिथे केला जातोय, परंतु नाही. एका धावेवरती समाधान दाखवलं जातंय. 1 धाव पूर्ण. आता औपचारिकता बाकी आहे. शेवटचा चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता. 13 धावा शेवटचा चेंडू. आपण पाहतोय सँडी वॉटर स्पोर्ट्स साखर हा संघ आता यशाच्या उंबरठ्यापर्यंत जाऊन पोहोचलाय. फक्त उंबरठा ओलांडायचा आहे आणि तो ओलांडला जातोय. चेंडू बिहाइंड द विकेट ट्रॅव्हल, ते म्हणजे 4 धावांसाठी आणि 9 धावांनी हा सामना